माझ्या रिश्तेदार होत का? तुम्हाला रोजी भेटते ना? मा बकरा कसा बोलते? का झाला रे, आणलास तर तुला खर्रा घेऊन? पाये शांताबाई, तुझा पोरगा कटच नाही हाले आल्या. प्युअर शेतकरी आहे बाई माझा पोरगा. हो ना, एक खर्रा घेऊन आण म्हणलो तर असा करते, नाकतोंड बनाडते बापा. आणि आपल्या माणसाला बाटली पाजालं. याच कारणानं बुडगे तुला कोणत्या गावाला नाही नेवशा लागत. हे निंदा रोवाच्या वक्तीस तुला सुचतेत का व एवढे भाल धंदे करणं व पटपट काम? कन्या, माझ्यासाठी चॉकलेट घेऊन आणशील का? वहिनी, स्प्राईट वगैरे लागेल का तुम्हाला? नाही नाही, फक्त चॉकलेट आणशील. घ्या ना वहिनी, एवढा मखमली अंग घेऊन तुम्ही शेतामध्ये राबायला येता. तुम्ही स्प्राईट घ्या माझ्याकडून. ठीक आहे गणू. मा मीने एक खर्रा आण म्हणलं तर मला 17 गोष्टी सुनावलास. आणि तिने एक चॉकलेट आण म्हणलं तर कसं पटन स्प्राईट आणू का म्हणून विचारतेस? बरं आहेस ना रे गण्या तू? अहो बुडगे, तू काम कर ना व, नाही तर तुझी रोजीच कापतो. ही लपडेल गण्या. शांताबाई, तुझा पोरगा मस्त लपडेल आहे. वहिनी, थकले असाल तर थोडसा आराम करा तुम्ही. मी आता पटकन जाऊन स्प्राईट ने चॉकलेट घेऊन येतो तुमच्यासाठी. बुड्डीला तर माझ्यासोबत जलनच होते. काऊन गा बाबा, का झाला तुले? असा तोंड लटकवून काऊन बसलाय? अबे गण्या, धान कापाचे झाले आणि धान कापाले बाया नशीत भेटत. पण बाबा, हे तर टरबूज होत. अबे तर टरबूज फक्त अर्ध्या बांधीले लावले आहेत ना. बाकीचे 2 एकराला तर धानच लावले आहेत. सर्व बायानं गुते घेऊन ठेवला. आता धान कापाल बाया नशीत भेटत. ऐश्वर्या राय कॅटरीना कॅप चालेल का? अबे बे, ते कसे चालतील? काऊन, त्या बाया नाही येतील बिचारे, खाली वेळ असेल तर धान कापाले. तुझे मावशी गिवशी हो का बे ते ऐश्वर्या राय ना कॅटरीना कॅप? जाग नको करू गण्या, इकडे विचार करू करू माझा अर्धा टकला पडला. आता बाया भेटतील कशा? बाबा, माणसं चालेल का? बे माणूस राव नाही तर बाई, फक्त धान कापलं पाहिजे तिनं. बाबा, तुझ्या जीवनामध्ये तुझी गर्लफ्रेंड वगैरे होती का? हो, होती एक कॉलेज मध्ये, पण पट्टीनं धोका दिलन मले. ठीक आहे बाबा, तुमच्या लवरनं जेवढ्या सपाट्यानं तुमचा काढलं तेवढ्याच सपाट्यानं धान कापणारे माणसं बोलावतो मी. पा ए गण्या, बे कार्या, हा गण्या भाऊ आपल्याला लगीत राबवते. स्वतः पाहिला तर एकही काम नाही करे आणि आपल्याला दिवसभर काम करायला लावते. तर भाऊ पैसे देते ना, रोजी देते म्हणूनच तर काम करायला लावते आपल्याला. अबे हो, पण आता गण्या भाऊ आपल्या जवळ नशे. चल ना, दोघे जाऊन 90 चे पॅक घेऊन टाकू. अबे, कोटी जावाचा विचार करून राहिला? अबे गण्या भाऊ, हा कार्या म्हणत होता का पाणी पिऊन येऊन? मी नाही म्हणलो गण्या भाऊ. अबे, तुम्हाला 250 रुपये रोजी देतो ना, काम नाही करा का बे? हा एवढा मोठा धान कापावाचा आहे तर हा कोण माझा बाप कापल? नाही नाही, तुझा बाप कसा कापल गण्या भाऊ? तुझा बाप तर शालिनीच्या मायेसोबत गार्डन मध्ये गेला. बबे लाल्या, माझ्या बापाला तू असा तसा नको समजू. माहित आहे रे गण्या भाऊ, 1 नंबरच्या पोटी गेली रे इरुली. धान कापाचा सोडून तुमचा गुलगुलाच कापतो. बाबा, मी का केलो गण्या भाऊ? अबे, तुम्हाला सणासुदीले पैसे खर्च करायला होते म्हणून मी गावातल्या बाय नाही केलो. ते रोजी तुम्हाला देईन म्हणलो, तर कामच नाही करून राहिला तुम्ही. कालपासून एक भारा तरी धान कापल्या का बे? निस्ता फोल फोल आहे गण्या भाऊ, कापून यायला काही अर्थ नाही. अबे, कापून काही अर्थ नाही म्हणजे? सकाळच्या रामपाटी येऊन मी या धानाला खत मारत होतो, औषधी मारत होतो, पाणी गेला पाहिजे म्हणून पाट बनवलो. आणि एवढे सर्व मेहनती करून हा धान असाच जाऊ देऊ? अबे, असेल माझ्या धानाला फोल. तू फक्त कर गड्डा खोल, घे इरुली आणि काप धान. तवा कोटी भेटेल तुला माझ्याकडून मान. तुझ्याकडून मान भेटेल, तू कोणत्या गावचा सरपंच होस का? लक्षात ठेवा डुकरायू, मी तुमचा आजच्या दिवशी मालक हो. धान कापाल तर तुम्हाला पैसे भेटतील, आणि पैसे भेटतील तर तुम्हाला 90 ची सोय लागल. गण्या भाऊ, मगांपासून थकलोन रे. चल ना, एक एक घुट घेऊन येऊ. तुझ्या मायेनं माझ्याकडे पैसे देऊन ठेवले होते का बे लाल्या? अबे, कामच नाही करशील तर पैसे कुठून देईन? चल तिकडं काम कर. गण्या भाऊ, निंदाचे पैसे बाकी आहेत ना? जसा काही 2 दिवस निंदायला आला ना, महिनाभराचे पैसे मागून राहिलास. किती काम करत होतास बी तू? धाना मधला कचरा उपडाचा तर धानच उपडत होतास तू. अबे, माझा फायदा करत तर नुकसान केलास तू. का रे? मारीन तोंडावर बुक्की, पाडीन तुझे दात. पुढच्या वर्षी येऊ नको कामाले आणि लावू नको माझ्या धानाला हात. वा वा, क्या शायरी मारी आहे गण्या भाऊ. शायरी नाही, आता उभारी फेकून मारीन. हिरा घ्या आणि कच कच धान कापा बे. 1 मिनिट, तुम्ही दोघंच येते आहात? हा डेंग्या कोठी गेला? तो पाणी पिवायला गेला गण्या भाऊ. घुबडायू, बैलासारखा पाणी पिते का बे? 2 गुंड येती पाणी आणून ठेवलं तुमच्यासाठी आणि तुम्ही घरी जाऊन पाणी पिता बे? मिनरल वॉटर गण्या भाऊ. खोटा कायला बोलतेस बे तू लाल्या? डेंग्या घरी जाऊन झोपला असल
त्याची तर मी फुल रोजी कापतो रे, आणि तुमची अर्धी अर्धी कापतो रोजी. तुम्हाला रोजी देऊन मी पस्तावतो. धान कापायची तर कोण्या दिवशी तुम्ही माझ्या घरास कापाल? बे माणसं हो का जनावर? 10 वेळ सांगून तुम्ही ऐका नाही. मग मी चांगल्यानंच काम करतो का नाही भाऊ? ठीक आहे, मग तू येते काम करत राह. लाल्या, तू चल बरं माझ्यासोबत डेंग्याच्या घरी. मी चांगला काम करतो तर मला नेवायला पाहिजे ना, लाल्याला ती राबवायला पाहिजे. आमच्या गण्या भाऊ नाही का उलट्याच दिमागाचा पैदा झाला. साला दुपारची झोप म्हणजे ना एकदम देवाचा वरदान. आई झोपीतच नाही रे अजिबात. धान मारू का बे तुझी? गण्या भाऊ, कैसा आदमी है रे तू? मैंने तेरे को धान काटने के लिए बुलाया और तूने हाउस बोल के धान काटने के लिए आया. फिर धान काटते काटते तू इधर कैसे पहुंचा रे?